शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, सरकारने स्वतःकडून की यांचे पंचनामे करा आणि पंचनामे करून सरकारकडे रिपोर्ट सादर करा, अहवाल सादर करा, असं कुठलाही आदेश या सरकारने दिलेला नाही. मला कळत नाही की इतकं नुकसान झाल्यानंतर सुद्धा यांना शेतकऱ्यांच्या या व्यथा समजू नयेत. हे इतकं शेतकऱ्याप्रती निष्ठुर सरकार दुसरं असू शकत नाही. आणि म्हणून आम्ही तातडीनं सरकारकडे उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मागणी करणार आहोत आणि शेतकऱ्यांना, रब्बीच्या शेतकऱ्यांना किमान नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी 25,000 रुपये तरी मदत तातडीनं करावी. कारण हातात आलेलं पीक अनेक भागातलं हातातून गेलेलं आहे. भाजीपाल्यांचं पीक गेलेलं आहे, रब्बीचे सर्व पिकं गेलेले आहेत. अजूनही वातावरण जे आहे ते फार नुकसानदायकच आहे. त्यामुळे मला तरी वाटतं की सरकारने तातडीनं पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी. शरद पवार शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, सरकारने स्वतःकडून की यांचे पंचनामे करा आणि पंचनामे करून सरकारकडे रिपोर्ट सादर करा, अहवाल सादर करा, असं कुठलाही आदेश या सरकारने दिलेला नाही. मला कळत नाही की इतकं नुकसान झाल्यानंतर सुद्धा यांना शेतकऱ्यांच्या या व्यथा समजू नयेत. हे इतकं शेतकऱ्याप्रती निष्ठुर सरकार दुसरं असू शकत नाही. आणि म्हणून आम्ही तातडीनं सरकारकडे उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मागणी करणार आहोत आणि शेतकऱ्यांना, रब्बीच्या शेतकऱ्यांना किमान नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी 25,000 रुपये तरी मदत तातडीनं करावी. कारण हातात आलेलं पीक अनेक भागातलं हातातून गेलेलं आहे. भाजीपाल्यांचं पीक गेलेलं आहे, रब्बीचे सर्व पिकं गेलेले आहेत. अजूनही वातावरण जे आहे ते फार नुकसानदायकच आहे. त्यामुळे मला तरी वाटतं की सरकारने तातडीनं पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी. शरद पवार